लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची आणि गोड बातमी समोर आली आहे। ही गोड बातमी म्हणजे आज आहे संक्रांत आणि या संक्रांतीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांनी आता लाडक्या बहिणीचे बटन दाबले आहे। म्हणजे आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुमच्या बँकेमध्ये आता हे 21 रुपये 7व्या हप्त्याचे सोडले जाणार असल्याची मोठी अपडेट आता समोर आली आहे। संक्रांतीच्या मुहूर्तावर आता संक्रांत तुमची गोड करण्यासाठी बहिणींसाठी हा मोठा निर्णय आता मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे। त्यामुळे आज संध्याकाळी या 20 जिल्ह्यांमध्ये आता सर्व लाडक्या बहिणींना 21 रुपये सोडण्यात येणार आहेत। तुम्हाला 7व्या हप्त्याचे हे पैसे आता देणार असल्याची मोठी अपडेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामधून आली आहे। त्यामुळे कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये आज 7 वाजेपर्यंत संध्याकाळपर्यंत हे पैसे येणार आहेत। सर्व लाडक्या बहिणींनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, कारण या 20 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला आज हे पैसे तुम्हाला 21 रुपये संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुम्हाला सोडले जाणार आहेत। या 20 जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर आजच्या आज तुम्हाला हे पैसे 21 रुपये मिळणार आहेत, अशी मोठी अपडेट आता मुख्यमंत्र्यांकडून आली आहे। आता मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी बटन दाबले आहे। त्यामुळे तुम्हाला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुम्हाला हे पैसे खात्यात यायला सुरुवात होणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर 21 रुपयांचा हप्ता आज संक्रांतीनिमित्त जर पाहिजे असेल तर या 20 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा असायला पाहिजे। जर या 20 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा असेल तर मात्र आजच्या आज तुम्हाला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुमच्या बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहेत। मग त्यासाठी 10 बँका निवडलेल्या आहेत। या 10 बँकेत जर तुमचे खाते असेल आणि या 20 जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आजच्या आज हे पैसे मिळणार आहेत। त्यानंतर पुढील 2 ते 3 दिवसांनी उरलेले 16 जिल्हे तुम्हाला पैशांचे वाटप केले जाणार आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा आता मी यादी सांगणार आहे, या यादीमध्ये आहे का सर्व लाडक्या बहिणींनी लक्ष देऊन बघा। कालच एक बैठकीत आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आता लाडक्या बहिणींची संक्रांत गोड करणार आहोत आणि या संक्रांतीच्या मुहूर्तावर आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आता हे बटन दाबले आहे। म्हणजेच तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत 7 वाजेपर्यंत हे 21 रुपये तुमच्या खात्यामध्ये सोडले जाणार आहेत। त्यासाठी 20 जिल्हे निवडले आहेत। लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा, सर्वच्या सर्व 36 जिल्ह्यात एकदाच पैसे येत नसतात। त्यामुळे पहिल्यांदा आज 7 वाजेपर्यंत या 20 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पैसे सोडले जाणार आहेत। त्या जिल्ह्यात आता 20 जिल्हे जे आम्ही सांगणार आहे त्या जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा जर असेल तर मात्र तुम्हाला आता आजच्या आज हे 7 वाजेपर्यंत पैसे सोडले जाणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता या 20 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का सर्वांनी लक्ष देऊन बघा। आता यासाठी 10 बँका महत्त्वाच्या निवडल्या आहेत। या 10 बँकेत जर तुमचे खाते असले तर तुम्हाला हे पैसे आजच्या आज मिळणार आहेत आणि 20 तुम्हाला जिल्हे निवडले आहेत। त्या महत्त्वाच्या 10 बँका कोणत्या आहेत आणि तुम्हाला यासाठी 20 जिल्हे कोणते असणार आहेत सर्व डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, कारण पूर्ण हा व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला या 20 जिल्ह्यांची नावे कळणार नाही। तुम्हाला 20 जिल्ह्यांची नावे ओळीने मी सांगतो। त्या 20 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आजच्या आज हे तुम्हाला 21 रुपये 7व्या हप्त्याचे तुमच्या खात्यावरती संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जमा होणार आहेत। मग बघा आता तुम्हाला कोणत्या 20 जिल्ह्यांची नावे असणार आहेत आणि कोणत्या त्या महत्त्वाच्या 10 बँका असणार आहेत बघा। आता आज तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी कालच एक बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना तशा प्रकारचं सांगितलं की आता जानेवारीचा जो 7वा हप्ता आहे तो आजच संध्याकाळी 7 वाजेपर्यंत संक्रांतीच्या मुहूर्तावर देण्यात यावा। तुम्हाला शेवटच्या तारखेला म्हणजे 30 जानेवारी हा 7वा हप्ता देण्यात येणार होता, परंतु बहिणींसाठी संक्रांतीचा हा सण मोठा असतो आणि ही संक्रांत गोड करण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांनी कालच अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली आणि त्यांनी सांगितलं की आता लाडक्या बहिणीचे पैसे म्हणजे 7व्या हप्त्याचे जे 21 रुपये आहेत ते संक्रांतीच्या मुहूर्तावर आता संक्रांत गोड करण्यासाठी लाडक्या बहिणींना हे पैसे दिले जावेत। त्यामुळे आता सर्वांनी लक्ष देऊन बघा की तुमचे 20 जिल्हे कोणते आहेत। या 20 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर आजच्या आजमध्ये तुम्हाला हे पैसे सोडले जाणार आहेत। त्यामुळे 20 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का व त्या 10 बँका कोणत्या असणार आहेत बघा। त्या बँकांची नावे तुम्हाला मी सांगणार आहे आणि 10 पैकी एका बँकेत जर तुमचे खाते असेल, बँक अकाउंट असेल तर या 10 बँकेत आज पैसे सोडले जाणार आहेत। मग बघा आता 20 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का
बघा आता कालच झालं असं झालं की आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही जे आहेत म्हणजे आपल्या राज्याचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे या तिघांची एक बैठक झाली आणि याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आला। आता लाडक्या बहिणींना जो 7वा हप्ता आज तुम्हाला 20 जिल्ह्यामध्ये 21 रुपये देणार आहेत, त्यामुळे आज जे 21 रुपये येणार आहेत ते कोणत्या महिलांना येणार आहेत आणि कोणकोणत्या 20 जिल्ह्यामध्ये येणार आहेत आणि कोणत्या 10 बँकेमध्ये पैसे येणार आहेत, सर्वांनी लक्ष देऊन बघा। कारण 20 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तरच तुम्हाला हा लाभ आज संक्रांतीच्या मुहूर्तावर देण्यात येणार आहे असे स्पष्टपणे सांगितले आहे। त्यामुळे या 20 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नक्की बघा। सविस्तरपणे 20 जिल्ह्यांची यादी आता सरकारकडून समोर आली आहे। आता यामध्ये लाडक्या बहिणींना बघा, काही महिलांना 9,000 रुपये देखील मिळणार आहेत, तर काही महिलांना 21 रुपये मिळणार आहेत। मग आता कोणत्या महिलांना 21 रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या महिलांना फक्त 21 रुपये मिळणार आहे याची सुद्धा सविस्तर अपडेट समोर आली आहे, ती पण सांगतो बघा। आता कालच मुख्यमंत्र्यांनी आता संध्याकाळी बटन दाबले आहे, त्यामुळे आता आज संध्याकाळी तुम्हाला 7 वाजेपर्यंत हे राज्यातील तुम्हाला 20 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींचा हप्ता हा मिळणार आहे। तो म्हणजे आता 21 रुपये तुम्हाला आता सर्वांना मिळणार आहे। काही महिलांना 9,000 रुपये मिळणार आहे, तर काही महिलांना 21 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। यासाठी 20 जिल्हे निवडण्यात आले आहेत। आज संक्रांतीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींची संक्रांत गोड करण्यासाठी हा मोठा निर्णय आता राज्य शासनाकडून घेतला आहे। तुम्हाला 21 रुपयांचा जो काय हप्ता आहे तर तो तुम्हाला या महिन्याच्या शेवटच्या म्हणजे जानेवारीच्या 31 तारखेपर्यंत देण्यात येणार होता, परंतु कालच एक मुख्यमंत्र्यांची बैठक झाली आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पण यामध्ये होते, तर त्यांनी असा निर्णय घेतला आहे की लाडक्या बहिणींचा हा महत्त्वाचा जो सण आहे तो म्हणजे संक्रांती सण, या सणाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींचे तोंड गोड करण्यासाठी आता राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे की आता तुम्हाला संक्रांतीचा मुहूर्त आहे, त्या मुहूर्तावर आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुमच्या खात्यात 21 रुपये आता अनेक महिलांना येणार आहेत, तर काही महिलांना 9,000 रुपये देखील आज सोडण्यात येणार आहेत। त्यामुळे तुम्हाला 9,000 मिळणार का 21 रुपये मिळणार हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे। आणि तुम्हाला 20 जिल्हे निवडण्यात आले आहेत, या 20 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे। त्यानंतर 10 महत्त्वाच्या ज्या बँका आहेत त्या पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, कारण याच 10 बँकात आणि याच 20 जिल्ह्यात आज हे पैसे सोडले जाणार आहेत। त्यामुळे कोणत्या बँका आहेत आणि कोणते जिल्हे आहेत सर्व लाडक्या बहिणींनी शेवटपर्यंत बघायचं आहे। बघा आता 10 ज्या बँका आहेत महत्त्वाच्या, या 10 बँकामध्ये पैसे आज सोडले जाणार आहेत। त्यामुळे कोणत्या त्या 10 बँका आहेत, कोणते 20 जिल्हे आहेत आणि कोणत्या महिलांना 9,000 रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या महिलांना 21 रुपये मिळणार आहेत आणि आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुमच्या बँकेत खात्यात येणार का, यासाठी 10 बँका निवडल्या आहेत। बघा आता ओळीने तुम्हाला हे सर्व सांगतो, यासाठी 20 जिल्हे सांगतो, त्यानंतर तुम्हाला लगेचच 10 बँकांची नावे सांगतो, त्या बँकांची नावे आणि 20 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का बघा। आता बघा ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत 9,000 रुपये आलेले आहेत तर त्या लाडक्या बहिणींना 21 रुपयांचा हप्ता संध्याकाळी मिळणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना अजून 1 रुपया सुद्धा आलेला नाही त्या लाडक्या बहिणींना आता टोटल 9,000 रुपये आणि या हप्त्याचे 21 रुपये असे टोटल तुम्हाला मिळून 9,000 अधिक 21,000 2100 असे टोटल तुम्हाला हे पैसे तुमच्या खात्यामध्ये सोडले जाणार आहेत। मग आता बघा ज्या लाडक्या बहिणींना अजून पण 1 रुपया सुद्धा मिळाले नाहीत त्या लाडक्या बहिणींना टोटल आता तुम्हाला 11,100 रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत टोटल 9,000 रुपये मिळाले तर त्या लाडक्या बहिणींना 21 रुपये दिले जाणार आहेत। मग बघा आता तुम्हाला आता 20 जिल्ह्यांची नावे सांगतो, या जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आजच्या आज हे पैसे मिळणार आहेत। बघा 1 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे पालघर, 2 नंबरचा जिल्हा तो म्हणजे सिंधुदुर्ग, 3 नंबरचा जिल्हा रायगड, 4 नंबरचा जिल्हा नाशिक, 5 नंबरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव, 6 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे रत्नागिरी, 7व्या नंबरचा जिल्हा धुळे, 8व्या नंबरचा जिल्हा तो म्हणजे अहमदनगर, 9 नंबरचा जिल्हा नंदुरबार, 10 नंबरचा जिल्हा पुणे, 11 नंबरचा जिल्हा सोलापूर, 12 नंबरचा जिल्हा कोल्हापूर, 13 नंबरचा जिल्हा
जालना 14चा आहे तो म्हणजे सातारा, त्यानंतर नागपूर, वर्धा, त्यानंतर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली। बघा आता या जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आजच्या आज हे पैसे दिले जाणार असल्याची मोठी अपडेट आता वरून आली आहे। त्यानंतर 10 बँका बघा, या 10 बँकेमध्ये सुद्धा तुमचं खातं असलं पाहिजे। कोणत्या 10 बँका आहेत बघा, त्यानंतर HDFC बँक, त्यानंतर ICICI बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, इंडियन बँक। या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला आजच्या आज हे पैसे मिळणार आहेत आणि उरलेले जे 16 जिल्हे आहेत ते पुढील आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे सोडण्यात येणार आहेत। ही महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना आता ही महत्त्वाची अपडेट कशी वाटली कमेंट करून सांगा। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।